हे दोन खेळाडू आहेत, बोरशेत गावामधले हे दोन्ही खेळाडू अश्वपाल संघामध्ये दाखल झालेले आहेत। आणि एकीकडे बंडेबॉय संघाकडे रोहित भालेराव, जो खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमधला ब्रँड एम्बेसिडर पण आपण म्हणू शकतो। टेनिस आपण रबर बॉलमध्ये सुद्धा तो स्पेशलिस्ट आहे आणि तो आज बंडेबॉय संघाकडे आपल्याला दिसून येतोय। आणि त्याच्या जोडीला म्हात्रे पाड्याचा योगेश म्हात्रे सुद्धा दाखल झाला। या सगळ्या आयकॉनचं आपण मनापासून स्वागत करणार आहोत। नक्कीच मयुरेश बंड्या बॉस क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आहे। दोन आयकॉनची स्पर्धा आणि सर्व टेनिस क्रिकेटच्या जगतातले मातब्बर खेळाडू ॲज अ आयकॉन आपल्याला या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलामध्ये खेळताना दिसतात। आजच्या दिवसातली मला वाटते तिसरी चौथी लढत असेल। समोर आहे स्वतः आयोजक बंड्या बॉयज, त्यांच्या विरोधात अश्वपाल क्रिकेट संघ आहे। पहिल्या सामन्यात तिसरी लढत आहे। पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर अश्वपाल क्रिकेट संघाला हा सामना मात्र जिंकायला लागणार आहे। डू ऑर डायचा सामना आहे। आपण पाहू शकता इथे जर कुठे पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेमधला अश्वपाल क्रिकेट संघाचं आव्हान आहे हे संपुष्टात येणार आहे। नक्कीच आपण पाहू शकता की एक रंगतदार लढत मॅच चालू झाल्यानंतर नक्कीच होणार आहे। सुरुवात तर खूप चांगली झाली आहे, कारण दोन मॅचेस आपण पाहिल्या तर शेवटपर्यंत सामने गेले होते सागर। आणि बंड्या बॉईज संघासाठी हा फार मोठा आव्हान असेल। अश्वपाल संघाने हा सामना गमवला तर यांचं आव्हान संपुष्टात येईल, परंतु बंड्या बॉईज संघाची सलामीवीर मैदानामध्ये गेले। रोहित भालेराव आता ऑन स्ट्राईकवर असेल आणि अर्जुन गोलंदाजी मार्कवर। अर्जुनचा पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते। रोहित भालेराव हा पहिला फलंदाज इथून तंबूच्या आसऱ्याला। भरपूर लांबचा प्रवास नाहीये। अर्जुन बांगर आणि रोहित भालेराव खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळा खेळलेले आहेत। आणि सागर बघा, पहिल्याच बॉलवर अर्जुन बांगरची खासियत आहे। अर्जुन बांगर जेव्हा खऱ्या अर्थाने ठाणे संघामधून खेळतो त्यावेळेस त्यांनी बऱ्याच वेळा गोलंदाजी आपली दाखवली आणि त्याची गोलंदाजी ही ओळख आहे। आणि अर्जुन बांगरनी पहिल्याच बॉलवर रोहित भालेराव सारखा फार मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश आलं आणि बंड्या बॉईज संघाला पहिला धक्का मिळवून देण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे। अर्जुन बांगर बोरशेत गावातून हा खेळाडू निघाला। पालघरमधला बोरशेत गावामधून अगदी छोटासा ग्रामीण गावामधून हा खेळाडू निघालेला आहे। आणि अजूनपर्यंत आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहिल्या, त्या स्पर्धेमध्ये अर्जुन बांगर हे नाव मात्र मोठं झालेलं आहे। हवेत बॉल, हा फटका फसला नसावा, परंतु लॉग ऑफ क्षेत्रामध्ये कोड नाहीये। चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कुमार शेट्टेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड शॉट। नक्कीच जर आपण पाहिलं तर कुमारने चांगल्या प्रकारे समाचार घेतला। आला एकदा अर्जुन बांगरवरती हल्ला चढवलाय। यावेळेस सुंदर चेंडू होता, अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू होता, वेगावर स्वार झाला यावेळेस गोलंदाज अर्जुन बांगर। हा चेंडू निर्धाव येतोय। पहिल्या चेंडूवरती आयकॉनला परतावं लागतं रोहित भालेरावला, त्यानंतर षटकार। आता मात्र तिसरा चेंडू मयुरेश निर्धाव येतोय। नक्की सागर, हीच आता हाच प्लॅटफॉर्म आहे खरं अर्थाने कुमार शेट्टीला खेळावं लागेल। पहिला गडी बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात कुमार शेट्टीच्या बॅटमधून षटकार येतोय। शॉर्ट प्लेनचा बॉल ऑफ साइडला अगदी कव्हर मधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अर्जुननी धीम्या गतीने चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय। चेंज ऑफ पेस, अगदी गती परिवर्तन सागर आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आतापर्यंत एकंदरीत आपण बंड्या बॉईज संघाच्या धाव धावा लागल्या त्या 6 फक्त, आणि एक गडी आतापर्यंत बाद झालाय। रोहित आणि कुमार हे दोन्ही बंड्या बॉईज संघाचे अगदी चांगले बॅट्समन आहेत आणि त्या फलंदाजांना एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे। हा खराब चेंडू पंच आमच्याकडे जरूर वळतायत। या वाईटच्या मदतीने धावफलकामध्ये थोडासा बदल होणार आहे सागर। सुरुवात संत गतीने होते आणि संमिश्र यश आपण म्हणावं लागेल, कारण पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर षटकार सुद्धा कुमारच्या बॅटीतून आलं, म्हणजे संमिश्र षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय। नक्कीच यावेळेस चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेला अगदी पंच केलाय आणि पहिली धाव येते। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थोडासा कचाचं क्षेत्ररक्षण
आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण कमबॅक मात्र केलाय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलंय तर 3 धावा मयुरेश आलेल्या आहेत. या दरम्यान 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आल्या आहेत पहिल्या षटकात चालू असताना. 10 धावा अर्जुन बांगरचे षटक. आज चांगली फिल्डिंग करण्याची नक्कीच गरज आहे मयुरेश आपल्या संघाला. नक्कीच चांगली फिल्डिंग असलीच पाहिजे. चांगला फटका तडाखा दिलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून रोहितच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सागर संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्यात एकंदरीत 16 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या सागर विकेटने काय फरक पडला नाहीये बंड्या बॉयज संघाला. कारण आयकॉन जरी बाद झाला त्यानंतर अर्जुन बांगरवर खऱ्या अर्थाने तडाखा दिला. रोहित बिरामने आणि कुमार शेट्टीने दोघांनी एक एक षटकार ठोकला आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला 16 धावसंख्येपर्यंत नेला. जी सुरुवात पाहिजे होती बंड्या बॉयज संघाला ती सुरुवात मात्र नक्कीच मिळाली आहे. रोशन येतोय. बोरशेत गावातला हाही खेळाडू यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे रोशन. आणि 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि जोडी अगदी चांगली पार्टनरशिप करताय. 16 धावसंख्येची पार्टनरशिप चालू आहे. मॅच क्रमांक 3 बंड्या बॉयज चषक 2025. खूप चांगली स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून पूर्णतः टीम या स्पर्धेला कव्हर करताना. स्लोवर बॉल होता खऱ्या अर्थाने पंच आमच्याकडे जरूर वळणार. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सागर धावसंख्या पोहोचली ती 17. धावा वाचवणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं ना की मागच्या मॅच मध्ये सुद्धा आयकॉनवर अगदी तडाखा लावला होता. रामने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती आणि अरफातने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. म्हणजे आयकॉनवर आता खऱ्या अर्थाने माथेरानचे खेळाडू खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. परंतु आता एक चांगला चेंडू मागच्या चेंडूचा मात्र खऱ्या अर्थाने खरपूस समाचार घेतलेला आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर धावसंख्या तिथंच सागर तिथं स्थिर आहे आणि 17 धावा एकंदरीत आपण बघितलं तर 10 फलकावर लागलेल्या आहेत. हा नक्कीच जर आपण पाहिलं तर कुमार एक चांगले फलंदाजी करतो. यावेळेस चेंडू हवेत आहे. संधी आहे. झेल होतं का वसीम त्या ठिकाणी गेलेला आहे. सेफ लँड झालेला आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धाव देखील प्रयत्न असताना दुसरी धाव देखील पूर्ण झालेले. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. आपण पाहू शकता एक संधी होती. आयकॉन रोहित भालेराव बाद झाल्यानंतर देखील रोहित बिरामने कुमार शेट्टे एकदम माथेरान क्रिकेट मधले मातब्बर 2 खेळाडू आणि त्यांनी मात्र धावफलक हालता ठेवलेला आहे. 19 धावा आपण पाहू शकता धावफलकावर. स्लोवर 1 होता. यावेळेस मात्र या ठिकाणी वैविध्यता वापरली. बनगटाचा बोटांचा वापर करताना गोलंदाज आपण पाहू शकता रोशन. हा चेंडू निर्धाव येतोय. चांगली षटक म्हणू शकता. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या परंतु यावेळेस रोशनने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेलं आहे. कशा प्रकारे रोशनचा सामना करतो कारण पहिल्या षटकात कुमार मात्र मयुरेश बरसला होता. आता कशा प्रकारे तो रोशनचा सामना करतो हे देखील महत्वाचं आहे. संधी आहे आणि कुमारला परतावं लागतंय. सुंदर झेल त्या ठिकाणी हैदर याने टिपलाय आणि दुसरी विकेट बॉयज क्रिकेट संघाची. कोणीच धावा बंड्या बॉयज संघाच्या धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. म्हात्रेपाड्याचा योगेश म्हात्रे आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. खरं योगेश म्हात्रेची खासियत आहे जेव्हा म्हात्रेपाडा संघ सागर ज्यावेळेस ग्रामीण गटातून खेळायला जातो त्यावेळेस म्हात्रे नावाचे मतलब म्हात्रे अण्णावचे सगळे खेळाडू आपल्याला म्हात्रेपाड्यामध्ये दिसून येतात आणि योगेश म्हात्रे त्यांना लीड करतो. आणि योगेश म्हात्रेची खासियत म्हणजे त्याची बॅटिंगपेक्षा गोलंदाजी खूप चांगली स्ट्रॉंग आहे. अगदी चांगल्या फलंदाजांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बाद करण्यामध्ये यश आलं. 6 चेंडूमध्ये 5 धावा रोखणं हे त्याच्याकडे खूप चांगली खासियत आहे. आणि आता त्याच्याकडे बॅटिंग आले. 4थ्या क्रमांकावर तो आलेला आहे. 19 धावा धावफलकावर लागलेला आणि इथून चांगला प्रवास त्याला आता करावा लागणार आहे.
रोशनचा हा स्लोवर बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केलेला, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे, दुसरी धाव सहजरित्या होणार. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं अश्वपाल संघाकडनं आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या त्या 21 धावा. पहिल्या मॅच मध्ये अश्वपाल संघाने खूप चांगली बॅटिंग केली होती. अर्जुनने खूप चांगली सुरुवात करून दिली होती टीमसाठी आणि अर्जुन ऑलराऊंडर आहेच आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न अश्वपाल संघाला करावा लागेल. त्यानंतर हा सामना अश्वपाल संघाच्या बाजूने जाऊ शकतो सागर, परंतु तसं होईल का याकडे लक्ष देऊया. यावेळी शॉर्ट प्लेनचा बॉल कवचच्या डोक्यावरून केलाय, योगेश मात्रेच्या बॅट मधून येतोय, खणखणीत दणदणीत चौका. झाले 25 धावा आणि सागर आपण बघितलं ना क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर चांगल्या चेंडूवर दुहेरी एकेरी धावा बऱ्याच वेळा फलंदाज घेतात. एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावर संधी साधून घेतात. योगेश मात्रेने तेच केलं. 5 चेंडू चांगले पडले होते रोशनचे, परंतु शेवटचा चेंडू अकूट टप्प्याचा पडला, त्याच्यावर चौकार आला आणि धावसंख्या पोहोचली ती बंड्या बॉयज संघाची 25 वर. अर्जुन बांगर होतोय तयार. अर्जुनचा हा बॉल अगदी यष्टी उद्ध्वस्त करतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 3 बाद होतोय रोहित. पलता या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर अगदी अकूट टप्प्याचा बॉल होता. सागर वेगवान होता, त्यामुळे खरं त्याने ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नात दांडी गुल झाली आणि आता यश शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. जास्तीत जास्त स्ट्राईक योगेश मात्रेला त्यांना देणं फार गरजेचं आहे. आपल्या घेरुळ क्रिकेटमध्ये खूप चांगली बॅटिंग तो मिडल ऑर्डरमध्ये करतो. बऱ्याच वेळा तो ओपनिंगला सुद्धा आला होता आणि आता यश शिंदे चांगल्या पद्धतीने या ग्राउंडमध्ये खेळताना आम्ही त्याला बऱ्याच वेळा पाहिले, परंतु आयकॉन विरुद्ध त्याला खेळावं लागणार आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलेला आहे. डीप मिड विकेट मध्ये रोशन आहे. एक धाव मात्र मिळाली. योगेश मात्र आता स्ट्राईक वर असेल. धावसंख्येमध्ये बदल होणार. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. नक्कीच तिसरं षटक चालू आहे. आयकॉनचं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. योगेश मात्रे जर या षटकामध्ये सांभाळून खेळला तर पुढच्या 2 गोलंदाज जे स्थानिक असणार आहेत त्यांच्यावरती नक्कीच मोठे फटके खेचण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. पाहू शकता आपण अर्जुन टू योगेश, एक रंगतदार लढत मैदानामध्ये. सुंदर चेंडू, यॉर्कर लेन चेंडू होता, तेवढा सुंदर त्याचा सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेला राहुल डेबे त्या ठिकाणी आहे. थोडंसं लेझी क्रिकेट. 2 धावा पूर्ण. थ्रो सुंदर आहे. थेट गोलंदाजाकडे 2 धावेच्या साह्याने 28 धावा धावफलकार लागलेले आहेत. चांगले षटक पुन्हा एकदा. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरला होता अर्जुन, परंतु यावेळेस कमबॅक करतो. योगेश मात्रे सांभाळून क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे शेवटचे 2 गोलंदाज असणार आहे, त्यांच्यावरती हल्ला होणं गरजेचं आहे. अगदी आपण नंतर पाहू शकता देवेंद्र मोरे सारखा एक गोलंदाज. यावेळेस शॉर्ट बॉल होता आणि देवेंद्र त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी संधी होती रनआउटची, परंतु एकच धाव. 1 धावाच्या दायऱ्यात 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपले स्कोरर मित्र ओमकार सांगतायत मयुरेश 29 धावा लागल्या आहेत. हे षटक अर्जुनचं आहे. अजून देखील योगेशकडनं मोठे फटके घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. नक्कीच त्याला माहिती आहे की शेवटच्या 2 ओव्हरवर आपण आक्रमण करू शकतो आणि बऱ्याच वेळा तो माथेरानमध्ये आलेला आहे. विविध संघामध्ये तो खेळतो आणि या माथेरानमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर त्याला ग्राउंडचा अंदाज येत नाही, टीमचा अंदाज येत नाही, परंतु आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यानंतर आयकॉन खेळाडू हे थांबतात 2 षटकासाठी, परंतु दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा सहजरित्या होतात.
या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या ओमकार सर आम्हाला सांगतात ते 31 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 31. यश आणि खरं अर्थाने योगेश मैदानामध्ये आहे. बंडबॉय चषक 2025 आपण पाहतोय, खूप चांगलं आयोजन. भगवा आपल्याला पट्टी आपल्याला पाहायला मिळते. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने आज अभिमान आहे आपल्याला की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. परंतु एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि वेगाने ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर लागलेल्या. समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावा लागल्या त्या 33. 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा लागलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहू शकतात. सागर जोशी इथे 55,555. त्यांचे सौजन्य आहेत आमचे शिवसेना शहर शाखा प्रमुख आदरणीय चंद्रकांतजी चौधरी साहेब यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला चषक देण्यात आलेले आहे कुमार आर्यन किरण जाधव आणि सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांकडून आम्हाला आकर्षक चषक देण्यात आलेले आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333. सौजन्य आहेत मनोजी केडकर साहेब, माझे नगर अध्यक्ष राहिलेले आहेत आणि एक अभ्यासुक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्याचबरोबर आकर्षक चषक आम्हाला मिळालेलं आहे स्वर्गीय ज्योतिबा शिंदे यांच्या स्मरणात चैतन्य ज्योतिबा शिंदे यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. तर सर्व पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया, कारण या प्रायोजकामुळेच खऱ्या अर्थाने सागर ही स्पर्धा ही पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. आता बाबू गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला वाईटचा इशारा देत आहेत. वाईटच्या बॉलच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 34 धावा. धावा वाचवणं सागर फार गरजेचं आहे. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. योगेश मात्रेची विकेट इथं शाबू ते योगेश मात्रेला बाद केलं तर कुठंतरी गणित वेगळं होऊ शकतं सागर. परंतु ह्या सगळ्या गोष्टी या गोलंदाजीवर होणार की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आता पडणार आहे. नक्कीच प्लेनचा बॉल लेग साइडला भिरकवलाय. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या पहिल्याच बॉलवर चौकार. टाकला यावेळेस चांगला कमबॅक देवेंद्रकडनं. अगदी डीप खोलवर टाकलेला चेंडू मयुरेशा. चेंडू येतोय निर्धाव. देवेंद्र मोरेने यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला योगेश मात्रेसाठी. नक्कीच गोलंदाजी चांगलं होणं फार गरजेचं आहे आणि देवेंद्रसाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप इम्पॉर्टंट असेल, कारण त्याच्यावर भरोशाने गोलंदाजी दिली. 4थ्या क्रमांकाची गोलंदाजी तो हाताळतोय आणि समोर योगेश मात्रे सारखा फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात त्याला गोलंदाजी करायची आहे. स्लोवर होता यावेळेस पिक केला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय या बॉलवर षटकार. कुलदीपजी जाधव साहेबांचं सुद्धा विशेष सहकार्य लागलं. त्यांच्या बंड्या बॉईज संघाच्या मागोमाग ते बरोबर उभे असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु इथे
फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक होते. एक धावच्या बदली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. यश धावतोय परंतु पोचला नाहीये आणि त्यामुळे विकेट जाते यश शिंदेची आणि चौथा हादरा बसतोय तो बंड्या बॉईज संघाला. खूप सुंदर असं गीत आपल्याला योगेश शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. असेच गीत ते लावणार. हवेत बॉल आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक येतोय ब्रँडेड षटकार. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर अगदी महागडे षटक आणि 51 धावा फलकावा लागलेल्या आहेत. चांगला बॉल यावेळेस एसटी रक्षकांनी हा बॉल अडवला पाहिजे होता परंतु इथे डायरेक्ट हिट बसतोय. फलंदाज होतोय बाद. 5वा गडी आतापर्यंत बाद झालेला आहे तो बंड्या बॉईज संघाचा. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये धावा आल्या त्या 51. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा झाला, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना देऊया. शेवटच्या षटकाला आपण सुरुवात करतोय. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 51 धावसंख्या धावफलकावर 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. खूप चांगली सुरुवात बंड्या बॉईज टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर विकेट गेली होती सागर, असं वाटलं होतं की थोडासा दडपणाखाली बंड्या बॉईज संघ खेळू शकतो परंतु कुमार शेट्टींनी आल्या षटकार ठोकला आणि त्यानंतर जो प्रेशर होता बंड्या बॉईज संघावर तो प्रेशर काढण्यामध्ये त्याला यश आलं आणि आता गोलंदाज तयार होतोय. फुल टॉस बॉल होता. पहिल्या पंचाकडे मोठी दाद मागितली गेली होती. असं वाटलं होतं या चेंडूवर मोठा फटका येऊ शकतो परंतु नाही आला. 51 धावा धावफलकावर लागल्या. जेवढ्या धावा अपेक्षित आहेत तेवढ्या धावा होणार की नाही सागर, यासाठी आता प्रश्नचिन्ह बंड्या बॉईज संघाकडनं नक्कीच पडेल. जर तर 60 धावसंख्येपर्यंत मी तर म्हणेल बंड्या बॉईज संघ पोहोचला तर अश्वपाल संघाकडनं रोशन आणि अर्जुन अशी जोडी त्यांच्याकडे आहे, त्यामुळे धावा होण्याची शक्यता पण असू शकते. नक्कीच धावा झाल्या तर रंगात मजा येणार आहे, कारण ही धावसंख्या सध्या जरी चांगली असली तरी प्रतीक देखील एक चांगला डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस सुंदर चेंडू अगदी यॉर्कर होता. पहिला देखील दुसरा देखील चेंडू चांगला टाकला होता. पहिली धाव काढलेली दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा देखील पूर्ण. अगदी अर्जुन बांगर चेंडूवरती वेगाने गेला होता. वसीम त्या ठिकाणी होता. चांगला बॅकअप वसीम कडून मिळालाय. 2 धावाच्या सहाय्याने 53 धावा धावफलकावर लागल्यात. आमचे स्कोरर मित्र मयुरेश सांगतात, ओमकार सांगतात आपल्याला की 53 धावा धावफलकावर 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. योगेश अजून मैदानामध्ये खेळतोय. अजून त्याच्याकडे भरपूर चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. सागर या चेंडूवर त्यांनी हल्ला चढवला तर खूप चांगला टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि योगेश म्हात्रेची खासियत आहे मिडल ऑर्डरमध्ये तो चांगली बॅटिंग करतो आणि आता त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा बंड्या बॉईज संघाला नक्कीच असणार आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केलेला आहे. हा फटका फसलाय. कॅच होण्याची संभावना आणि सोपी कॅच ड्रॉप होते. अजून काय करणार खऱ्या अर्थाने. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद नक्कीच तनुज होईल परंतु सागर
ही कॅच फार महत्वाची होती. इथं धावा वाचल्या असत्या येणाऱ्या चेंडूमध्ये, परंतु धावा वाचल्या गेल्या नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने येणारे काही चेंडूमध्ये योगेश म्हात्रे कशा प्रकारे बॅटिंग करतोय याकडे सुद्धा लक्ष असेल. नक्कीच आकाश तिथे होता. एक चांगली संधी होती आकाशला. जेल पकडला असता तर नक्कीच येणारे दोन तीन चेंडू असतील त्यातले चौकार षटकार कदाचित वाचू शकत होते, परंतु आपण अपेक्षा करू शकत नाहीये कारण चांगल्या प्रकारे कमबॅक प्रतीकने आपल्या गोलंदाजी मार्फत करून दिले. हा नक्कीच प्रतीक मेहनत करतोय, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, चांगला गोलंदाज आहे तो आणि डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळे खरं अर्थाने खूप चांगली बॉलिंग त्याच्याकडनं पाहायला मिळते. अजून एक चेंडू डॉट पडताना प्रतीकच्याकडनं खूप चांगलं प्रेशर आणलंय खरं अर्थाने या गोलंदाजाने. 4 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्यात त्या फक्त 3. आणि सागर काय म्हणाल, कारण मागचं षटक भरपूर महागडं पडलं होतं, त्याचं परतफेड म्हणून हा गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. की चांगली गोलंदाजी, अगदी 54 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना यावेळी देखील चांगला चेंडू हवेत आहे, परंतु हा चेंडू ट्रॅव्हल होतोय की झेल होतोय. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बंड्या चषक मधला डीप मिड विकेट मध्ये आलेला दणदणीत कणकणीत षटकार. मिड विकेट मध्ये मारलेला षटकार. धावसंख्या पोहोचली ती 60 वर. 60 धावा धावफलकावर लागलेल्या प्रतीकचा चालू आहे षटक. यावेळेस टायमिंग भरपूर होता, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, भरपूर लांब मारलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मध्ये 67 धावसंख्येची गरज आहे. मालिकावीर म्हणून सायकल आपल्याला मिळालेली आहे. त्याचे सौजन्य आहेत आदरणीय कुलदीपजी जाधव साहेब, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सायकल दिलेली आहे. त्यानंतर आकर्षक चषक आम्हाला विश्वास टावरे व कुमार जामघरे उल्हासनगर वरून आहेत आमचे पाहुणे, त्यांच्याकडून आम्हाला मिळालेले, त्यांचेही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. उत्कृष्ट फलंदाज स्थानिकसाठी भव्य आकर्षक चषक आहे. संजयजी कदम संजय रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा आकर्षक चषक आहे. नम्रता पॅलेसचे प्रोप्रायटर कोंडीबा कदम. प्रथम विकेट चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी भव्य आकर्षक चषक प्रज्ञेश अविनाश फाळे युवा उद्योजक ठाणेमधून, त्यांनी आम्हाला इथं स्पॉन्सर केलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी भव्य आकर्षक चषक शेलार उपग्रहाचे प्रोप्रायटर आनंदजी शेलार साहेब. उद्यममुख खेळाडू स्थानिक आकर्षक चषक हैदर केकेचे
आपण रेस पाहतो त्यांचे हे खऱ्या अर्थाने हैदरभाई यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. आकर्षक चषक बॉल स्पॉन्सर आहेत ते अशोका ट्रॅव्हल्स कल्याण यांच्याकडनं आम्हाला बॉल स्पॉन्सर आले 70-70चे. प्रत्येक सामनावीरसाठी टी शर्ट आम्हाला आर्यन्स म्हणजे किरण जाधव साहेबांकडनं आम्हाला मिळालेलं आहे. आणि जे आपण यूट्यूब लाईव्ह पाहता tenniscricket.in ची पूर्णतः टीम या स्पर्धेमध्ये दाखल झालेली आहे. ती पूर्णतः टीम ज्यांच्यामुळे शक्य झाले ते आमचे योगीजी जाधव साहेब, दिशा क्लासेस, कोपा अवॉर्ड बाय बंड्या बॉय चषक 2025 आणि योगेश सरांचा फार मोठा हातभार लागला आहे सागर या स्पर्धेसाठी. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा हातभार भरपूर पद्धतीने लागताना आम्हाला पाहायला मिळाला. प्रत्येकाच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी tenniscricket.in ला आणण्यात आलेलं आहे. जी tenniscricket.in पहिली वेबसाईट की ज्यांनी ग्रामीण खेळाडूंना आखाती देशांपर्यंत नेलेलं आहे ते tenniscricket.in ला त्यांना इथं आणलेलं आहे. अर्जुनच्या बॅटमधून हा फटका येतोय. दोन्ही आयकॉन आलेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय आणि चौकारांनी सुरुवात करतोय तो अश्वपाल संघ. नक्कीच हवेत आहे मात्र मारला हा आलाय अर्जुन बांगरच्या बॅट मधनं. अगदी योगेशचा समाचार घेतोय तो. हा आलाय षटकार. एक चौकार एक षटकार. आपण जर पाहिलं ओमकार तब्बल 10 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये वसूल केलेले आहेत. आणि अर्जुन कुठेतरी रोहित भालेराव वरती तुटून पडलाय की काय आताच आम्हाला नक्कीच ओमकार रांधाने सांगत होते की योगेश म्हात्रे सारखा देखील गोलंदाज होता, परंतु संघाने कर्णधारांनी निर्णय घेतलाय की पहिला षटक ऐकत रोहित भालेराव टाकल. कारण खूप सारा अनुभव मैदानातला आहे, परंतु पहिल्या दोन्ही चेंडू वरती एक षटकार एक चौकार. अगदी बोरशितीचा अर्जुन आता मात्र चांगली नांगरटी करतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. अगदी पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरना. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बंड्या बॉस क्रिकेट चषक 2025 हा दणदणीत चौकार. चौकारच्या साईड 3 चेंडू झालेले. ओमकार 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 14 धावा. अगदी एक चौकार एक षटकार एक चौकार. कुठेतरी हल्ला चढवलाय रोहित भालेराव वरती. गरज आहे अर्जुनला माहिती आहे माझ्या फलंदाजीची, म्हणून दोन्ही आयकॉन आलेले आहेत आणि तशा प्रकारे फलंदाजी देखील त्यांच्याकडनं होतीये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. खूपच उसळी घेतलेला चेंडू होता आणि चेंडू मात्र निर्धाव येतोय या ठिकाणी. चौथ्या चेंडूवरती मात्र कुठे हॅलो हाय हाय नक्की चौथ्या चेंडूवर कमबॅक केलेला आहे. निर्धाव आलेला आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू पंच केला. किती धावा येतात. क्षेत्ररक्षक कोणी नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या साह्याने 16 धावा पहिलं षटक चालू असताना 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 67 धावांची गरज आहे, पण अजूनही 50 धावा 51 धावांची गरज असणारे काही चेंडू पहिलं षटक चालू असताना. चांगली फलंदाजी आपण पाहू शकता या दोघांकडनं होते. अर्जुन बांगर यावेळेस मात्र लीडर फ्रॉम द फ्रंट. यावेळेस चांगला चेंडू तेवढा सुंदररित्या कटवला. यशचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू अडवतो का हे पाहणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण यश याचं. 2 धावा नक्कीच. 2 धावा आणि अगदी मला वाटतं 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. एकोणीस धावा धावफलकावर लागल्यात. सागर आणि मला प्रश्न नक्कीच पडला की योगेश म्हात्रे सारखा बॉलर त्यांच्याकडे असताना सुद्धा रोहितला त्यांनी गोलंदाजी दिली. हा प्रश्नचिन्ह आहे संजय, कारण योगेश म्हात्रेने बऱ्याच वेळा गोलंदाजी म्हणून आपण त्याला पाहिलंय, जवळून पाहिलेलं आहे. ठाणे संघामधून सुद्धा तो गोलंदाजी मार्कवर आम्ही त्याला पाहिलंय. आणि नक्कीच संजय की म्हात्रे पाड्यामधून तो बिलॉंग करतो. योगेश म्हात्रे अण्णा भरपूर तिथं फेमस आहे. आणि आता योगेश म्हात्रेला आता कमबॅक करून देणं फार गरजेचं आहे टीमसाठी, कारण टार्गेट आहे 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि सुरुवात खूप चांगली केली अर्जुन आणि रोशनने आपल्या संघासाठी. तब्बल 19 मारलेले आहेत आणि 24 बॉलमध्ये
48 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 48 धावसंख्येची गरज आहे. मॅच खूप चांगली होणार आहे. अश्वपाल विरुद्ध बंड्या बॉईज संघ. 24 बॉल मध्ये 48 होणार की नाही याकडे सुद्धा आता लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवर असणारे योगेश म्हात्रे, खूप चांगली फिल्डिंग बंड्या बॉईज संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग स्लीप आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलंय. लेग साईडला आपण पाहिलं तर अरुणला उभा केलेलं आहे मिड विकेटमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या अलीकडे उभे आहेत. पहिलाच बॉल खूप चांगला वेगवान, ऍक्शन खूप चांगली आहे योगेश म्हात्रेची. यश शिंदे चेंडू अडवतोय आणि एकच धाव मात्र अर्जुन बांगरला मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा धावफलकावर लागले. योगेश म्हात्रेची वेगवान गोलंदाजी आपण बऱ्याच वेळा लाईव्हला सुद्धा बघितले. माथेरानमध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजी वेगवान केलेली आहे आणि त्याची ऍक्शन खूप चांगली आहे. सागर त्या ऍक्शनवर बरेच वेळा आपण बघितलं तर मलिंगाची आपल्याला आठवण येते. पंचाकडे बोटी दात मागितली जाते परंतु पंचांनी नटआउट दिलंय आणि 1 धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये रोशनला मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होणार. 21 धावा धावफलकावर लागले. षटक क्रमांक 2 चालू आहे योगेश म्हात्रेचं आणि दोन्ही फलंदाज सागर एकच प्रयत्न करतील की हा षटक खेळून घ्यायचा आहे. हा षटकावर फक्त आपल्याला जरी 10 धावा मिळाल्या तरी आपण पुढे संघाला धावसंख्या नेऊ शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा आपल्याला घ्यायच्या होत्या तेवढ्या धावा त्यांनी घेतलेल्या आहेत पहिल्या पॉवर प्ले मध्ये आणि दुसरा पॉवर प्ले चालू आहे. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. वेगवान बॉल होता आणि अर्जुन बांगरला हा बॉल समजला नाहीये. चेंडू जातोय डॉट आणि धावसंख्या तिथं स्थिर आहे 21 वर. नक्कीच दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकात रोहित थोडासा महागडा ठरला होता, परंतु कमबॅक करून दिला. या ठिकाणी 21 धावा. अर्जुन बांगर स्ट्राईकवर आहे. यावेळेस चांगला चेंडू आणि या ठिकाणी एक झेल सोडलेला आहे. रोहित त्या ठिकाणी होता आणि एक संधी मयुरेश खूप मोठी संधी गमावली की काय असं वाटत असेल बंड्या बॉईजच्या पाठीराख्यांना. नक्कीच संधी तर गमवलीच असेल, कारण अर्जुन सारखा बॅट्समन अजून मैदानामध्ये आहे आणि कुठल्याही क्षणी सागर हा मॅच फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे जरूर असणार आहे आणि त्यामुळे रोहित सारखा जो क्षेत्ररक्षक जो माथेरानमध्ये खूप त्याचं नाव घेतलं जातं त्या क्षेत्ररक्षकांना आता इथं झेल सुटली जाते आणि धावसंख्येमध्ये 1नी भर पडते. 22 धावा धावफलकावर लागल्यात. पाठलाग करायचा आहे 67 धावसंख्येचा. योगेशचं षटक चालू. खूप वेगवान होता. लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे जरूर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा वेगवान बॉल आहे. लेंथ खूप चांगली आहे योगेशची. टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि खऱ्या अर्थाने आपण जर सागर बघितलं ना की हे षटक फार महत्वाचं होतं आणि काहीतरी रणनीती असेल बंडे बॉईज संघाची की दुसरं षटक टाकल्यानंतर जर चांगलं षटक पडलं तर आपण चौथ्या षटकाला सुद्धा आपण वार करू शकतो. परंतु रोशनच्या बॅट मधून हा फटका येतोय. लेग साइडला मारलेला हा येतोय दणदणीत चौकार. एकोणीस बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. 19 बॉल 40 असं समीकरण होऊन बसलेलं आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या चेंडूवर 4 आणि 4 धावा.
सुद्धा आता 18 बॉल मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 36. हैदर आता नक्कीच कानमंत्र देतोय दोन्ही फलंदाजांना. भरपूर अनुभव आहे हैदरकडे. मुकद्दर क्रिकेट संघाचा एक यशस्वी यष्टीरक्षक म्हणून त्याची ओळख होती आणि पहिल्या मॅच मध्ये काय षटका टोकले हैदरने आणि पहिला हैदर आम्हाला दिसला की जो मुकद्दर क्रिकेट संघाकडनं सुरुवात करून द्यायचा तो हैदर आम्हाला पुनश्च या ग्राउंडवर दिसलेला आहे. की आता मात्र स्थानिक गोलंदाज तो म्हटला होता की योगेश षटक ठेवायला लागेल. स्थानिक गोलंदाज तनुज शिंदे येणारे 18 चेंडू म्हणजे 12ची सरासरी 36 धावांची गरज आहे. दोन स्थानिक गोलंदाजांचं षटक कसं पडतंय आणि कशा प्रकारे अर्जुन बांगर आता स्थानिक गोलंदाज तनुजचा सामना करतोय हे देखील मयुरेश खूप महत्त्वाचं असणार. नक्कीच जो षटक त्यांना पाहायचा होता तो षटक आता दोन्ही आयकॉनला मिळत आहे. बघूया आता 18 बॉल 36 पाहिजेत. नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीडचा चेंडू नक्कीच असेल. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 1+1 अशा 2 धावा म्हणजे येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 34 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा बॉल आहे. नो बॉल. फ्रीडचा इशारा जरूर पंचाकडनं आलेला आहे. या छोट्या छोट्या चुका थांबवाव्या लागतील सागर, कारण ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि तनुजकडे तेवढी खासियत आहे. युवा गोलंदाज आहे. व्हेरिएशन खूप चांगलं आहे या गोलंदाजाकडे. आणि समोर आयकॉनची भरणा असलेला फटका यावेळेस यश शिंदे आहे तिथे. एकदा मात्र पूर्ण अर्जुन बांगरकडे असेल. स्ट्राईक. येणारे 17 बॉल बाकी आहेत. 33 धावसंख्येची सागर गरज आहे. मॅच कुठेही गेली नाहीये. एखादी विकेट या सामन्याचं चित्र बदलू शकते. फक्त ती विकेट येणं फार गरजेचं असेल सागर. हा नक्कीच तनुजचा तो प्रयत्न राहील. तनुज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. परंतु अर्जुन बांगर अतिशय चांगला चेंडू आणि पंचांकडे दाद मागतोय. परंतु अगदी सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू होता हा, समजला नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. चांगला कमबॅक तनुजने आपल्या संघाला करून दिलेला आहे. शरीराचा वेध घेऊन गेलेला हा बॉल होता. अर्जुनला सुद्धा समजला नाहीये. धावसंख्या तिथं स्थिर झालेली आहे आणि मोठे मोठे फटके मारण्यासाठी अर्जुन ओळखला जातो आणि ही मॅच गेली नाहीये सागर. या षटकावर त्यांचं लक्ष असेल. परंतु हा षटक चांगलं पडलं तर कदाचित हा सामन्यामध्ये थोडासा फेरबदल होणार आहे. गोलंदाज खऱ्या अर्थाने त्रास देत आहेत बंड्या संघाच्या. हा तनुज गोलंदाज, युवा गोलंदाज, ज्यांनी चांगल्या फलंदाजांना त्यांना नांगी टाकण्यास भाग पाडलं होतं. परंतु सागर आपण पाहिलं ना की ज्याचा रोजचा परिचय असेल गोलंदाजाचा त्याच्यावर वार केला जातो. परंतु नवीन गोलंदाज आला तर त्या समोर चाचपडत खेळावं लागतं. परंतु पंच जरूर वळतील. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ओमकार सर आम्हाला सांगतात धाव फलक धावा लागल्या त्या 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थी आहे. बंड्या संघाच्या वतीने तनुज शिंदे गोलंदाजी करतोय. धावा वाचवायच्या आहेत. धावा थांबवणं फार गरजेचं असेल. जर धावा थांबवल्या तर येणाऱ्या 2 षटकावर प्रेशर नसेल बंड्या संघावर. परत एकदा व्हाईट बॉल. स्लोवर बॉल टाकतोय. फसवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथं व्हाईट बॉलचा असून एक धाव मात्र जरूर मिळते. आणि दोन्ही षटकामध्ये जर आपण विचार केला सागर तर दोन्ही षटकावर वार केलेले आहेत. दोन्ही आयकॉन आले. त्यांना माहिती 67 धावा करायचे तर आपल्याला व जबाबदारी घ्यावी लागेल. जे काही असेल ते आपल्यालाच करायचं आहे. हेच हेतूने मात्र ते आले आणि त्यांनी जी सुरुवात करून दिली ती खूप भन्नाट होती. चांगला फटका. अर्जुनचा एक क्लास दाखवतोय. नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौका. चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. अशोपा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं. यशकडे संधी असेल आणि यशने सुद्धा संधी गमावली आहे. अर्जुनची विकेट सोडलेली आहे. 2 कॅच ड्रॉप होत आहेत बंड्या संघाकडनं. खऱ्या अर्थाने हे फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थाने तफावत सागर पाहायला मिळते. जो बंड्या संघ सगळ्यांसमोर दहशत राखतो तो बंड्या संघ आता लेझी क्रिकेट खेळताना. 42 धावा झालेल्या आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. 25 धावसंख्येची गरज आहे. 2 गोलंदाज तयार.
हवेत बॉल, लांबचा प्रवास आहे परंतु रोहित भालेरावने सुद्धा कॅच सोडली आहे. नक्की काय चाललंय बंड्या बॉयज संघाकडनं. ते यजमान आहेत, त्याचा प्रेशर घेऊन तर उतरले नसतील ना, हा प्रश्नचिन्ह आता क्रिकेट रसिकांना बसला असेल. घर बसल्या अगदी मी तर म्हणेल भरपूर जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला प्रश्न की तोच बंड्या बॉयज संघ आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने रात्र रात्र गाजवली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा एक ना एक चषक आहे आणि तोच बंड्या बॉयज संघ आज फिल्डिंग मध्ये खूपच खराब कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 कॅच ड्रॉप झालेले आहेत आणि आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 23 धाव संख्येची. 12 बॉल मध्ये 23. आणि विजयासाठी 23 धाव संख्येची गरज आहे. काय मॅच चालू आहे, प्रत्येकाला हवीशी असणारी मॅच तुमच्या समोर आहे. बंड्या बॉयज चषक 2025 मध्ये जशी मॅच आपल्याला पाहिजे होती तशी मॅच आपल्याला सागर पाहायला मिळते. 12 बॉल 25 आणि गोलंदाजी मार्कवर पुनश्च तयार होतोय योगेश म्हात्रे. 23 धाव संख्येची गरज आहे. काय लक्ष आहे देवेंद्र मोरे यांचं, कारण तेही गुणलेखक आहेत. 12 चेंडू 23 धाव संख्येची गरज आहे. रोशन आता ऑन स्ट्राईक वर आहे. अर्जुनला संधी मिळाली आहे, 2दा जीवदान मिळालंय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, 1 धाव मात्र जरूर मिळाली अर्जुनकडे. इथे स्ट्राईक. आता इथे 22 धाव संख्येची गरज आहे. 11 बॉल मध्ये 22. खूप चांगला बॉल टाकतो करत आणि योगेश म्हात्रेची ऍक्शन आपल्याला जरूर प्रभावित ठरताना सागर पाहायला मिळते. मलिंगाची आठवण आपल्याला जरूर येते. मलिंगा म्हणजे श्रीलंकेचा नव्हे तर अगदी ऑल आपण पाहिलं जगभरातला एक क्लासिकल बॉलर की ज्यांनी त्याच्या गोलंदाजीवर अक्षरशः फलंदाजीचे दांड्या गुल केलेले आहेत आणि बऱ्याचशा अशा किती आंतरराष्ट्रीय मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत. आणि त्याची आठवण करून देणारं योगेश म्हात्रे यांनी आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या संघाला चांगले चांगले चषक जिंकून दिलेले आहेत. आणि आज माथेरान नगरीमध्ये बंड्या बॉयज संघामधून तो खेळताना त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. त्याच्या समोर आव्हान आहे 11 बॉल 22चं. हेलिकॉप्टर शॉट मध्ये परिवर्तन आहे. तनुज आहे तिथे, थोडंसं फंबल होतोय. 1च धाव मात्र मिळते. खूप चांगलं फिल्डिंग तनुज कडनं आणि 1 धाव संख्येच्या मदतीने येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 21 धाव संख्येची. नक्कीच योगेशला कमबॅक करावा लागेल. अगदी आपण लसित मलिंगा विषय पाहिलं तर विश्वचषकामध्ये सलग 4 चेंडू 4 विकेट घेण्याचा जो विक्रम आहे लसित मलिंगाच्या नावावर, तशीच कामगिरी कुठेतरी या मैदानामध्ये योगेशला आपल्या संघासाठी करायला लागेल. नक्की सागर आता इथे गोलंदाजी चांगली टाकली, डॉट पर्सेंटेज चांगली टाकले तर मॅच फिरण्याची गरज आहे. परंतु वाईट +4 एसटी रक्षकाची आणि मागील असलेल्या फिल्डरांची चुकी आणि चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये येत आहेत. या 4 धावा आणि प्लस वाईटचे 1 म्हणजे 5 धावा या बोनसच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत त्या अश्वपाल संघाला. 16 धावसंख्येची आता गरज आहे. एकही विकेट गेली नाहीये. ओमकार 3 कॅच ड्रॉप झाल्या, त्यामुळे बंड्या बॉयज संघाला हा सामना यावेळेस रोहित आहे. चेंडूच्या खाली 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि इथं 2 धावा पूर्ण होत आहेत त्या दोन्ही बॅटर कडनं. अर्जुन आणि रोशन असं वाटतंय की त्यांची गावातली टीम खेळते मैदानामध्ये. गावाची जबाबदारी आमच्या दोघांवर आहे आणि ती जबाबदारी घेऊन खरं अर्थाने या मैदानामध्ये ते खेळत आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 53 ऑन साइडला चेंडूला खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कॅच ड्रॉप होणार नाही यश कडनं आणि रोशनला इथे परतावं लागेल आणि या कॅच मुळे थोडाफार दडपण मात्र निघाला असेल ते बंड्या बॉयज संघाचं.
8 चेंडूमध्ये 14 धावा हव्यात. रोशनची कॅच यशनी पकडली आणि त्यानंतर थोडाफार दिलासा बंड्या बॉयज संघाला जरूर सागर मिळतोय. 8 चेंडूमध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. हैदर आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली स्टार्ट करून त्यांनी दिली होती. हलके त्यांनी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक परत क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये असून एक खणखणीत चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होणार. धावफलक पोचलंय ते अश्वपाल संघाचं 57. 10 धावसंख्येची गरज आहे आणि 10 धावसंख्येची गरज आहे. सागर बघा एसटी रक्षकाच्या मुळे खरं त्यांनी 8 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये अश्वपाल संघाला मात्र जरूर मिळाल्यात. आणि बंड्या बॉईज संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो या मॅच मध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. यावेळी चांगला फटका कव्हर मध्ये खिचलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या मिळतील. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 6 चेंडू मध्ये गरज आहे 8 धावसंख्येची. च्या बाजूने हा सामना जाणार याकडे सुद्धा लक्ष आहे. स्वतः अरुण गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल ब्लॉकर मध्ये फेकलेला आहे. गॅप मोठी आहे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4-4 आणि 4 धावसंख्येसाठी. अर्जुन माथेरानमध्ये आलेला होता. अर्जुनने पहिल्यांदा आल्यानंतर खरं तो चाचपडताना खेळला होता, परंतु त्यानंतर तो माथेरानमध्ये येत राहिला आणि आपल्या माथेरानमध्ये दबदबा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन थांबतोय आणि हा सामना जिंकला अश्वपाल संघाने. आणि अश्वपाल संघाने होतच नव्हतं केलं. या मॅच मध्ये अश्वपाल आगेकूच करतोय. अर्जुन बांगर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करतो आमचे ऋषिकेश कोळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यावी.